नवापूरतर्फे तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन देण्यात आले। सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अरविंद वळवी, आरसी गावित, जयंत पाडवी, विनायक वसावे, भरडू सरपंच विजय वळवी यांनी हे निवेदन देऊन तहसील कार्यालयाच्या आवारात एक दिवसीय धरणे आंदोलन केले। या आंदोलनामध्ये अरविंद वळवी, भरत गावित, शरद गावित, आरसी गावित, रोबिन नाईक, राहुल गावित, कोलदास सरपंच, तेजस वसावे, जयंत पाडवी, विनायक गावित, विकी गावित, प्रदीप वळवी, जितेंद्र वसावे आदींनी आपलं मनोगत व्यक्त करत तहसीलदार यांना निवेदन दिले। यावेळी त्यांनी निवेदनामध्ये म्हटलं आहे की महाराष्ट्रातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करून आरक्षण लागू करण्याच्या मागणीच्या बाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयानं धनगर आणि धनगड हे समाज एकच असल्याचा युक्तिवाद अमान्य केलेला आहे। संविधानाच्या अनुच्छेद 342 नुसार 1950 मध्ये अनुसूचित जमातीच्या सूची तयार करण्यात आली होती। 1976 पर्यंत त्या यादीमध्ये दुरुस्त्या केल्या होत्या। त्यामध्ये यादीतील 36 क्रमांकावर धनगर जमातीचा समावेश केलेला आहे। राज्यातील धनगर समाजाचा या यादीमध्ये समावेश नाही, तरी सुद्धा धनगर समाज अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा आणि आदिवासींचे आरक्षण मिळावे म्हणून चुकीची व खोटी मागणी करून शासनाची दिशाभूल करते। धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणीबाबत उच्च न्यायालयामध्ये गौतम पटेल तसेच न्यायाधीश कमल खट्टा यांच्या खंडपीठासमोर 8 ते 10 दिवस प्रदीर्घ सुनावणी झाली होती। खंडपीठानं 16 फेब्रुवारी 2024 रोजी निकाल देताना धनगर समाजाचे आरक्षण धनगर समाजाला देता येणार नाही असे स्पष्ट केले होते। त्या विरोधामध्ये इरवा कोणापुरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। मात्र न्यायाधीश JK माहेश्वर आणि न्यायाधीश संजय करोल यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली आहे। असे असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धनगर समाजाला खुश करण्यासाठी धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील असे जाहीर करून आदिवासींना घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर गदा आणून घटनाबाह्य असंविधानिक निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही आहे। धनगर आणि धनगड एकच आहेत असा स्वतंत्र GR काढून आदिवासींवर व आदिवासी समाजाच्या आरक्षणावर गदा आणणारा अन्यायकारक आहे। त्यामुळे जर राज्य शासनाने आदिवासींच्या विरोधामध्ये GR काढला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज रस्त्यावर उतरून महायुती सरकारच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडेल। आता आदिवासी समाज गप्प बसणार नाही आणि आदिवासी समाजावर अन्याय करणाऱ्या सरकारला धडा शिकवल्याशिवाय आता शांत बसणार नाही। तसेच आपण GR काढण्यासाठी गठीत केलेल्या समितीची बैठक आज दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी मंत्री शंभूराज देसाई यांच्या दालनामध्ये होत असल्याचं समजलं। शासनाचा चाललेला हा खटाटोप धनगरांची मते ध्यानी घेऊन आमच्या आदिवासींचे अस्तित्व संपवणारा आहे। आज आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय धरणे आंदोलन सुरू केले आहे। दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत आणि यापुढे हे आंदोलन अधिकच गतिमान तीव्र करणार आहोत। त्यामुळे आपणास नम्र निवेदन आहे की आपण धनगड आणि धनगर हे एकच असल्याचा शासन आदेश काढण्यात येऊ नये, अन्यथा आम्ही आदिवासी यापुढे शांत बसणार नाही। आदिवासी पेटून उठतील, कायदा व सुव्यवस्था बिघडेल आणि याची संपूर्ण जबाबदारी शासन व्यवस्थेची राहील। याची कृपया नोंद घ्यावी अशी विनंती करत आहोत असं निवेदनामध्ये म्हटलंय। निवेदनावर अरविंद वळवी, भरत गावित, शरद गावित, आरसी गावित, राहुल गावित, ईश्वर गावित, सरपंच तेजस वसावे, रोबिन नाईक, माजी सभापती विनायक गावित, ॲडव्होकेट संजू वसावे, जयंत पाडवी, विनायक वसावे, विजय वळवी, किशन वळवी, प्रशांत नाईक, प्रदीप वळवी, मनोज वळवी, धर्मेंद्र वळवी, सुनील वसावे, कांतीलाल गावित, सुनील पाडवी, अमरसिंग नाईक, रामदास वळवी, लुकेश गावित, काशीराम गावित, यशवंत वसावे, दिलीप गावित, सतू गावित सर, धीरसिंग वसावे, सुनील गावित, विलास गावित, भिकू कोकणी, राजपाल वळवी, सुरेश गावित, जीवन गावित, दिनकर गावित, विपुल वळवी, अजय नाईक, मिलिंद वळवी, नितीन गावित, मयूर गावित, विशाल वळवी आदींच्या सह्या आहेत। जोहार जय आदिवासी मित्रांनो, माननीय मुख्यमंत्री यांनी 15 तारखेला जे निवेदन केलं की धनगड आणि धनगर हे एकच असल्याचा GR काढण्यात येईल, तर या माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाचा आम्ही या ठिकाणी समस्त आदिवासी जनसमुदायामार्फत धिक्कार करतो आहे आणि तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही छेडत आहोत। या आंदोलनाचा भाग म्हणून आज नवापूर तालुका या ठिकाणी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन केलेलं आहे आणि या धरणे आंदोलनाला तालुक्यातून भरघोस असा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। यानंतर पुढचं आंदोलन 24 तारखेला नंदुरबारला जिल्हा मुख्यालय आहे। या जिल्हा मुख्यालयाच्या आंदोलनाला जिल्ह्यामधून तमाम आदिवासी या ठिकाणी एकत्र होणार आहे आणि हे आंदोलन आम्ही तीव्रतेने आमच्या भावना आहे त्या शासनापर्यंत पोहोचवतो आहे। आमच्या शांतताप्रिय मार्गाने होत असलेल्या भावना
शासनाने दखल घेतली नाही तर यापुढे रस्त्यावरची लढाई मतलब रस्ता रोको, रेल रोको, आणखीन जे काय असेल अशा प्रकारचं आंदोलन आम्ही तीव्र करू आणि याची जबाबदारी जी काही परिस्थिती निर्माण होईल कायदा व सुव्यवस्थित त्याची जबाबदारी पूर्ण शासनाची राहील असं या ठिकाणी आम्ही सर्व आदिवासी जनसमुदायाच्या वतीने घोषित करतो. जोहार, जय आदिवासी. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर.